राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज विमान अपघातात अकाली निधन झालंय. बुधवारी सकाळी बारामतीत त्यांचं विमान क्रॅश झालं. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेते मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करतायत. अशातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ते म्हणतात, माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणानं एक उमदा नेता गमावला. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा, पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली. 1990च्या दशकात महाराष्ट्रात शहरीकरणानं वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला. तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता. जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीनं कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल, अजितदादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील. प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फायलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्रानं गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे. अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊनही स्वतःभोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो. अजित पवारांचं मला आवडणारं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकारणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत. त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की. राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चाललेत. राजकारणातले दिलदार विरोधक एकामागे एक जाणं हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे. मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली.